नमस्ते, मी अश्विनी. सई समय सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चिक्कू बरेच पाडायला आले होते, तर चिक्कू आधी काढावं म्हटलं सकाळ सकाळीच, कारण की पक्षी भरपूर असं फोडतात. खाण्याचा काही प्रॉब्लेम येत नाही, पण भरपूर असं नासाडी होते ना, ह्याला त्याला देऊन टाकलं तर थोडंसं वाया पण जाणार नाहीत फळं. आणि बाकीचे छोटे छोटे मोठे मोठे तर पक्षी जेच आहे जे आमच्या हाताला येत नाही ते, तर बरेच असे ना पाडार आलेले कसं ओळखायचं, त्यांचं थोडंफार ना कलर बदलला जातो. तर कच्चा हा चिक्कू ओळखायला येतो आणि पाडाचा पण बरोबर नेमकं तुम्ही झाडाजवळ गेलात तर ओळखायला येतं. आता हातानेच कट करायचे चालेल, कारण की चिक्कू सगळे खालीच होते. तर बघा सकाळ सकाळीच माझे सगळ्यात मोठे धीर आलेले. तर चहा ठेवला आधी, चहा पाणी वगैरे. आणि खरं आज स्वयंपाक वगैरे मी सकाळी काही आवरलंच नव्हतं, की कारण की बघा 6-7 दिवसांनी आपल्या नळाला पाणी येणार होतं. सईपरीचं आवरलं गेलं होतं, त्यामुळे म्हटलं आधी धुणं वगैरे धुवून घ्यावं, कपडे धुतल्यानंतर पाणी वगैरे सगळं भरून घ्यावं, मग पुढचं नियोजन लावावं, काही हरकत नाही. तर हे धीर माझे असतात, पुण्याला असतात. तर आता यात्रा आपल्या गावामध्ये खूप मोठी भरते ना, आणि सुतक पडले. नेमकं काय झालं, माझे धीर जाऊबाई पुण्यावरून निघायला आणि परत त्याच्यानंतर ना सुतक पडलं आम्हाला. मग तसं अर्ध्या जोरात चाललं पाहिजे. काय कुठं जात नाही, कोण आई कोण कुठं जात नाही. तसं कसं खोकल्यानं 4 महिने दिवस मला म्हणजे ताकद पहिली आहे ती कमी कमी होत गेली. यात्रेच्या निमित्ताने तुम्हाला अख्खी माझी फॅमिली दाखवायची होती आणि दाखवायची पण आहे, कारण की असं एक मोठं कार्यक्रम सुद्धा आपल्यात आहे. तर एक 5-6 दिवसांनी आहे, तर त्यावेळेस तुम्हाला मी सगळे दाखवेन. जसं की बघा माझ्या आईच्या जावा म्हणा, म्हणजे सख्खे चुले जाऊबाई दीर सगळेच. तर इथं बघा चहा पाणी चालू आहे. कोणाला चहा पाहिजे, कोणाला सरबत पाहिजे, कोण मागे पुढे आलं तसं माझं बनवायचं चालू आहे. आणि गप्पा गोष्टी चेष्टा मस्करी तर झालंच पाहिजे. तर बोलणं काय चाललंय ते सांगते आधी तुम्हाला. असं पहिल्यांदाच असं झालंय, यात्रा आली आणि पहिल्याच दिवशी म्हणजे अष्टमीला कधी असं आडवं वगैरे काय आलेलं नाही. एका ताईंची अशी कमेंट होती, आपल्या नेहमीच्याच ताई आहेत, तर तुम्ही अशा दूरदूरच्या लोकांचं म्हणजे भावकीचं तुम्ही सुतक पाळता का, फक्त आपले सगळे सोयऱ्याचंच पाळायचं. अगदी बरोबर आहे, हे मला म्हणणं पटलंय. पण हे सगळं गावामध्ये पुढाकार घेऊन करायचं कोणा असं होते. मग आधीपासून सगळ्या पाळत आलेल्या आहेत ना प्रथा, मग या प्रथा पाळावंच लागतंय. नाही पाळलं तर काय होते, जरी तुम्ही जर ठरवलं चला आपण नैवेद्य पाणी सगळं करू, पण गावचा जो पुजारी किंवा गुरु असतो ना, त्यांनी आपलं नैवेद्य वगैरे काही घेत नाहीत, मग ते सणवार करून काय फायदा ना. त्यामुळं ते न केलेलंच बरं. तर बघा माझे धीर जाऊबाई त्यांचं चहा पाणी गप्पा टप्पा चालूच होतं. परत माझे धीर आले आणि परत त्यांचे मित्र वगैरे आले आणि सईपरी सगळे एकाच टायमाला 12 वाजले. घरात स्वयंपाक नाही काही नाही, असं पहिल्यांदाच झालेलं आहे. तर आता दुपारच्या वेळेस आलेत म्हटल्यानंतर सईपरीनं बनवलेला रसना आला कामाला. तर ह्यांचं सईपरीचा रसना बनवायचं चालू. हे बघा सईच्या फ्रेंडनं किती छान गोड असे आंबे दिले होते ना, खूप छान होते ते कैऱ्या. तर हे बघा त्यांनाच माहिती, पोरीनं अगदी परफेक्ट असं रसना बनवलं होतं. तसंच एकीकडे स्वयंपाकाची तयारी करावं म्हटलं, वांगे वगैरे धुवून घेतलं. आता म्हटलं मला बनवायचं होतं एक, पण बनवायला लागले एक. आता गडबड पण खूप झाली ना, बनवून सर 1 वाजता आणि आपल्या आईनं 11 वाजता जेवायची सवय आहे. पण काही पण म्हणा, माझं दीर जाऊबाई वगैरे आल्यामुळं थोडंसं यात्रेचं फिलिंग आलं. कारण की सुतक आहे सारखं मला पण करमेना. सईपरी पण सारखं बडबडा लागले, आई असं कसं ग असं कसं ग. कारण की जेवढा उत्साह इतका मोठा यात्रा म्हणजे यात्रेची असतो ना, काय सांगू तुम्हाला. तुम्ही ना माझा गेल्या वर्षीचा ब्लॉग आहे अष्टमीचा, खरंच सांगते तुम्हाला, ते तुम्ही अगदी आठवणीनं बघा. तो जर ब्लॉग मला यूट्यूबवरून जर काढता आला तर मी ते आणखीन एकदा अपलोड करणार आहे, कारण की तितकं चांगला सोहळाच असतो ना, त्यामुळे तर मी शक्यतो ते प्रयत्न करणार आहे. आणि बटन दाखवायचं होतं पुण्याच्या धीरांना, त्यांना बघायचं होतं नक्की यूट्यूबचं बटन काय असतं. कारण की बघा प्रत्येकाचं एक स्वप्न असतं यूट्यूबचं बटन यावं, पण कसं येतं, काय येतं, किती सबस्क्रायबर झाल्यानंतर येतं, किंवा त्याला किती स्ट्रगल आहे हे माहिती नसतं ना. फक्त त्याने यूट्यूबवरती बघितलेलं असते सिल्वर बटन म्हणजे काय, गोल्डन बटन म्हणजे काय. तर म्हणतात चला दाखवावं. तर तुम्ही म्हणताला अजून इतक्या म्हणजे
बटन वगैरे आले, आनंदाचा सोहळा आहे, तुम्ही लावलाच नाहीये. तर खरंच अपेक्षापेक्षा छान, म्हणजे मला असं वाटलं की यात्रेच्या अगोदरच बटन आलं आणि ते लावून घ्यावं, पण ह्यांना पण वेळ मिळाला त्यामुळे ह्यांनी काय लावलेच नाही. तर सकाळचे चिक्कू कोणाच्या नावावर काढलं आणि कोणाला जाईल, कोणाच्या नशिबात असेल सांगता येत नाही. मी चिक्कू काढलं होतं बघा विमात्यासाठी आणि आपल्यासाठी ज्यूससाठी वगैरे. तर चला म्हणलं, दीर जाऊबाई आलेत आणि यात्रा पण नाहीये म्हणून ते निघालेत दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळी पुण्यालाच. तर माझ्या दुसऱ्या सासूबाईंच्या घरी ते तिकडे गेलेत ना राहायला. तर म्हटलं चला मोठे मोठे चिक्कू त्यांना द्यावं, कारण की लगेच 1-2 दिवसात पिकून जाते. मला करायची होती मटकीची आमटी, पण भलतंच बनवते वांग्याची, कारण की अर्ध्या तासामध्ये झटपट असं मला स्वयंपाक बनवायचा आहे. पटकन बघा गप्पा मारता चहा सरबत करता करता कणिक पण मळून घेतली आणि एका बाजूला कांदा टमॅटो चिरला होता मी मटकीच्या डाळीसाठी, पण तेच कांदा आणि टमॅटर ना मी वांग्याला वापरलं आहे. तर खरं सांगू का, गडबडीमध्ये पण इतका छान स्वयंपाक झालेला ना, खूप छान. अगदी तेवढं थोडंसं, तर सगळे अगदी आवडीनं खाल्ले. पुरलं पण नाही, कुणाला उरलं पण नाही ते पण सांगते. गरम गरम असलं की अर्धी एक चपाती जास्त जाते. आणि तसंच माझं पटपट आवरायचं पण चाललंय. एका बाजूला सैलान परला आंबे कापून घ्या म्हटलं, आंबे म्हणजे आपलं कैरी कापा आणि चटणी मीठ लावा. लगेच दुसऱ्या बाजूला आमटी पण ठेवून घेतली आणि चपात्या पण बनवायला घेतल्या. तर किती जेवा म्हटलं, तर त्यातलं कोणीही जेवलं नाही, कारण की आमचे 4 घरं आहेत एकूण. एका घरात त्यांचा नाश्ता झाला, एका घरात त्यांचं जेवण झालं होतं त्यामुळं. आणि आणखी नाही बघा, आता तुम्हाला खूप मोठं, तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे खूप छान आमचं फॅमिली कार्यक्रम आहे. तर त्या कार्यक्रमानिमित्त पण माझे दीर जाऊबाई आले होते आणि त्यांचं काय काय तयारी पण चालू आहे. तर तुम्हाला जसं शक्य होईल तसं मी थोडं तयारी पण दाखवायचं आहे. गरम गरम चपाती होईल तसं सई परी जेवायला बसले होते आणि माझा जावेचा मुलगा तो म्हणाला, काकी माझं खूप फेवरेट आहे वांग. तर बाबा जेव म्हटलं. आधी तिघं मिळून मस्त जेवले. सईचं जेवण झालं होतं, लागलंच पटापटा चपात्या पण बनवायचं चालू होतं. सगळ्या ताईने विमात्याच्या घराला खूप पसंती दिली. तर सगळ्यांना खूप मनापासून धन्यवाद. मला पण तेवढा वेळ नव्हता ना, त्यांच्या घरातच जाऊन तुम्हाला दाखवले असते. तर अगदी ना झाड वगैरे कर्जाळ म्हणतात त्या झाडाला, इतकी दाट सावली आहे ना इमात्याच्या घरासमोर. सगळे बायका येऊन गप्पा मारत बसलेले असतात कामावरनं आल्यानंतर. तर खरंच खूप मनापासून धन्यवाद. भांडी इतकी पडली होती, भरपूर अशी भांडी, कारण की सकाळ सकाळ म्हणजे दीर जाऊबाई आले होते. जेवणाचे भांडे, नाश्त्याचे भांडे, परत चहा पाण्याचे, सरबताचे. तर मला 2:30 वाजता भर उन्हात माझे भांडे घासणं चालू आहे. आवरलं का अय दीदी, आवरलं का? अगदी साधं सिंपल असं मस्त तयार होऊन बघा आम्ही चाललोय आता. कुठं? गावात. अष्टमी नाही, पण अष्टमीचं फिलिंग घ्यायला चाललोय आता. मग काय करायचं आता? चहा पाणी वगैरे सगळं आवरून एकदम किचन चकाचक क्लिअर करून ठेवलं, म्हणजे घरी आलं की नाही एकदम बरं वाटतंय. आणि दिवस असाच गेला दिवसभर. आणि आता म्हटलं चला तर आपल्या गावातल्या सासूबाईच्या घरी जायचं आहे. अगदी मंदिरापाशी त्यांचं घर आहे, त्यामुळं ना त्यांच्या गच्चीवरनं किंवा अंगणात जरी बसून सोहळा बघायला काय हरकत आहे. आणि तसंही दूरचेच ना, म्हणजे असं भावकी आहे. म्हटलं चला, सईपरी पण सकाळपासून वरडले तर मेन मलाच करमेना, नाही तर असलं बसायला कुठं अजिबात आम्हाला वेळ पण पुरत नाही. मग गेलो पण असतो अक्षरशः दट्टापट्टा करून. जी ठरवलेली साडी होती ती साडी पण मला वेअर करून जायची होती. आणि ते सोहळा ना, तर ते आहेच आहे. तर तुमच्या सर्वांची संमती असेल तर गेल्या वर्षीचा ब्लॉग ना आपण परत टाकू अष्टमीचा. तो पण छान होता. परत येतात त्याला व्यवस्थित एडिट करू ना मी टाकते ते ब्लॉग. वाटलेस बघू, पहिलं ते मला काढता येते का ते बघते. आणि छान असे तयार झाले. तर म्हणजे जावा वगैरे आल्या तुम्हाला तर माहिती आहे. आणि माझ्या दुसऱ्या जाऊबाईसोबत मी घेऊन चालल्या गावात. आधी तिच्या घरी जातो, तिथनं तिला घेऊन मग आपलं वाड्यापुढं जायचं होतं का नाही मला माहित नाही. तुम्हाला दाखवायचं होतं की एरवी किती गजगज असायची आणि तिथे गजबज नसणार आहे. पण तिथं जायचं झालं तर वाड्यात दाखवते, नाही तर म्हणजे थेट आपल्या गावातल्या आईंच्याच घरी जाऊन तिथूनच आपला सोहळा बघायचा आहे. तर अजून तर वाजावाजीचं काय आवाज काय आलं नाही, कारण की ढोल ताशे इतके छान, म्हणजे इतकं भारी वाटते ना गावामध्ये गेल्यानंतर. घरी असं वाटणार नाही. हा सोन ते बघत नाही, नैवेद्याच्या गडबडीत असतो ना. म्हणून तर मुलांच्या समोर ह्या साऱ्या गोष्टी म्हणजे असं म्हणजे एवढ्या लहानपणी एवढ्या सगळ्या गोष्टी देवाच्या माहिती असणं गरजेचं आहे. आणि छान वाटते, पूर्ण सगळं आठवायला लागले. तर आई काय येत नाही त्या, आणि बरं पण दिसत नाही. म्हटलं आई नकोच तर नको, मी पुरी आमच्या जाऊबाई सगळेजण मस्तपैकी बघू गावातलं. थोडं का होईना तुम्हाला पण अष्टमीचं किती दगदगीचं साफसफाई वगैरे केली होती ह्या दिवसासाठी. तर चला आधी इथल्या जाऊबाई
अगदी ना आपल्या घराच्या मागच आपल्या जाऊबाईचं घर आहे, 1 ते 2 मिनिटात मी तिथं जाते आणि पटकन ना ते पण रेडी व्हायला लागले तर आणि चहा वगैरे घेतला. नको म्हटलं तर त्यांचा 8 एक एवढा असतो ना, चला म्हटलं चला चहा घेतलं. आणि नुकतंच ना गुलाबाला फुलं आणि शेवंतीला फुलं लागले होते. ताईंचं असं म्हणणं होतं की अश्विनी शेवंती आणि गुलाबाची घडी मोडा नको नको बोलताना जावा जावा अगदी नकानं कट करत होतो, जिवळा लागू नये. तरीही ना दोघींनाही व्यवस्थित कट करता आलं नाही. काय होते, व्यवस्थित जर झाड कट केलं नाही ना ते परत फुटत नाही ना, त्यामुळं. पण 8 असं एवढाच की तुम्ही म्हणजे घालच. चला म्हणलं इतक्या प्रेमाने जाऊबाई फुलं देताय तर डोक्यामध्ये छान असं माळवी. आपल्या गावामध्ये बायका बाजारला जाणं तर दूरच, दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते तर रस्त्याने न जाता असं बोळाबोळातनं जावं लागतं. कोणाच्या नजरे जास्त पडू नये असं जावं लागतं आणि डोक्यावरचं पदर तर खाली पडता कामा नये. तर इतक्या गावात घोषा पद्धत असूनही युट्यूब चॅनल चालवायचं म्हटलं की घाम येतो मला. गावात शूटिंग करायचं म्हटलं की त्याला एक धाडसच लागते आणि ते धाडस मी नेहमी ना म्हणजे जपून ठेवलेलं आहे. धाडस करूनच सगळ्या गोष्टी केल्या तर मी पुढे जाईल म्हटलं. हे बघा प्रत्येकाचे असे वाडे आहेत, प्रत्येकाच्या वाड्यानुसार निवड येत असतात. हे बघा पूर्ण बॅवर फॅमिलीला सुतक आहे, त्यामुळे किती सुनसान आहे बघा. इथं पोरं बसलेलं येतं तर त्यांना आठवण येत असेल गेल्या वर्षीचं म्हणजे नैवेद्य पाणी. तर ही जागा आहे ना तुम्हाला पडकी, ही जर ढिगारे दिसते ना हे आपलं जुनं घर आहे. तर इथं तुम्हाला मुंगी जायला जागा नसते, इतकी गर्दी असते अष्टमीता. कारण की इतकी निवद ढोल ताशा निवद पाणी, बाप रे. मला तर ना कसं तरीच होत होतं कारण की आपलं हे सगळं चुकलं गेलं ना. पण काही नाही, पण अक्षताचा सोहळा तर बघायचंच म्हटलं आणि तुम्हाला शेअर करण्यासाठी परबाईला म्हटलं चल बाई देवळात जाऊन थोडंसं दर्शन वगैरे घेऊन आण सगळ्यांना. तर 6 वाजता अक्षता असतात, एक लोक येऊ लागले. तर गावातल्या सासूबाईंच्या घरी आले, तिथं थोडंसं गप्पा टप्पा आमच्या चालू आहेत. गेल्या वर्षीचे काही जुन्या आठवणी नवा आठवणी तर चालू आहेत. तर दिवसा आहे ना त्यामुळे तुम्हाला काय लाइटिंग वगैरे दिसणार नाही, अगदी आकर्षित लाइटिंग वगैरे केलेलं आहे मंदिरात. आणि लांबचे दूरवरचे परगावचे लोक त्यांचे जर रिलेटिव्ह असेल तर त्यांच्या घरी पुरणपोळी बनवतात. जर लांब असेल तर त्यांचं ते तिकडचंच बनवून पुरणपोळी आणतात. तर जसं ऊन ओसरू लागलंय ना तर तसं लोक येऊ लागलेत. हे बघा रांगा लागल्यात. तुम्ही विचार करा 2-3 हजार लोकांना सुतक आहे तर किती गर्दी असेल हे इमॅजिन करा. देवळामध्ये हवा खेळत नाही इतकी गर्दी असते. तर बघा सुतक पडल्याचा परिणाम गावात थोडं ना लोक कमीच दिसू लागलेले आहेत. आज कालभैरवनाथ आणि जोगेश्वर देवीचा विवाह आहे. तर खूप छान विवाह सोहळा पार पडतो. जसं आपल्या सगळ्या रीतीभाती असतात ना, सगळं जसं की चौकट भरण असो किंवा काही सत्यनारायणची पूजा असो, सगळ्या गोष्टी दररोजच्या दररोज 5 दिवस ना 16वी वगैरे म्हणतो ना आपण, ह्या सगळ्या गोष्टी देवळामध्ये केल्या जातात. तर हे बघा तुम्हाला आलेगाव दाखवायचा प्रयत्न करते. गाव पद्धती कशा असतात, गावात घरं कशी असतात हे बघा. तर माझ्या पुण्याच्या दिरानं घर बांधलेलं आहे, तर मी पहिल्यांदाच त्यांच्या गच्चीवरती असं गेलेले. तर त्या घराची पण पूजा करायची आहे आणि खरंच खूप म्हणजे खूप अति सुंदर मला आवडलेलं आमच्या आलेगावातलं घर आहे. तुम्हाला त्या माझ्या ह्या घराची टूर देणारच आहे. तर म्हटलं चला टूर आज द्यायचं नाही, आज फक्त आपल्या जोगेश्वरी देवीचं सिद्धनाथाचं दाखवायचं. इतकं छान आवाज मस्त रेडिओचा, आपलं सिद्धनाथाचे गाणे वगैरे. पण कॉपीराईटचा प्रॉब्लेम येतो ना त्यामुळं आवाज सगळं कट करावा लागतो. तर वरून हे बघा पूर्ण आपले मळे तळे सगळं दिसते आणि नाथाचं पूर्ण मंदिर दिसते. हळूहळू ऊन कमी होईल तसं लोक येऊ लागलेत.
तर हे बघा, जिथं जिथं ज्यांचं ज्यांचं मान आहे त्यांचं बघा जसं वाजत गाजत नैवेद्य आलेला आहे. तर वाजत गाजत जो नैवेद्य येतो ना तो मानकऱ्यांचा निवेद्य असतो. जसं म्हणजे ज्यांचे वाडे आहेत त्यांचे ठरलेलं असतात मानकऱ्यांचा मान जो काय असतो तो. तर परात असते मोठी, त्या परातेमध्ये ना प्रत्येक भावकीचा नैवेद्य भरला जातो. तो नैवेद्य परत आपण ओळखून परत घ्यायचा असतो. 10-10, 11-11 पोळीचा नैवेद्य असतो. तर सगळं हे नैवेद्य ना देवाला दाखवून, सोनार शितळाला दाखवून मग परत महागारी आणतात. बरंच त्याची प्रोसेस आहे. तर सासूबाईंच्या घरासमोर सगळं उभा राहिलो. मंदिराकडे काय गेलेलं नाहीये, पण इतके छान सगळे सबस्क्रायबर भेटले ना मला, अगदी अपेक्षापेक्षा जास्त सबस्क्रायबर मला भेटलेले. आणि खरंच कामाची जेव्हा पोच पावती मिळते ना तेव्हा खरंच मला खूप आनंद होतो. जेव्हा येऊन भेटतात ना लोक, आपल्याच गावचे असतात पण आपल्याला माहिती नसतात की हे आपल्या गावचे असतात. आणि जे लोक व्हिडिओ बघतात ना तर आपल्या गावाची त्यांना आठवण येते. तर ह्या ताईंना बोलायचं होतं, त्यांना बोलायला पण दिलं. पण सिद्धनाथाचे गाणे इतके जोरात म्हणजे चालत होते ना, खरंच मला नाही इलाजाने हे पूर्ण आवाज कट करावा असा वाटला. तर ताई इतक्या छान कौतुक करत होते ना, खूप मनापासून त्यांना धन्यवाद बोलते बघा मी. तर घरातलंच असं तांदळाच्या अक्षता वगैरे आणलेले होते. तर मंगलाष्टिका लागल्या की आपलं इथनच अक्षता टाकायच्या आहेत. तर आईंच्या घरासमोर म्हणजे सासूबाईंच्या घरासमोरनं सगळं आमचं हे नयनरम्य सोहळा बघायचं चाललेलं आहे. बरेच असे गाडे वगैरे आले होते. तर एकाच ठिकाणी बसून अक्षता टाकायचं आहे. तर घरातनंच तांदूळ तर आम्ही ऑलरेडी घेतलेलं होतं. मंगलाष्टिका लागल्या की उभारून आपलं अक्षता आपल्या देवाच्या डोक्यावरती टाकून घ्यायचा. तर कसं म्हणजे आमच्या 2-3 तास गेलं ना कळालंच नाही अजिबात. तर ज्यांची भेट होत नाही त्यांची पण भेट होऊन जाते. जसं की बघा, जे मळ्यात वगैरे राहतात, लांब लांब राहतात, तर काही लोकांना काय होतंय यात्रेशिवाय किंवा कुठल्या कामाशिवाय येत नाही, तर मग त्यांच्याशी पण भेटणं वगैरे होऊन जाते. छान वाटतंय. रोजच्या कामातून व्यापातून बायका यात्रेसाठी का होईना बाहेर निघतात. आणि तसं बघायला गेलं तर ऊन पण थोडं कमी होतं, हे एक बरंच आहे. तर अक्षता पडल्या बघा लगेच मस्तपैकी असं आतिषबाजी फटाके वगैरे फोडले गेलेले आहेत. शक्यतो सगळ्या जावा असं वर्षातनं एकदाच ना आम्ही एकत्र येत असतो. फोटोशूट आमचं चाललंय. फोटो कोणाला आवडत नाही, फोटो सगळ्यांनाच काढायला आवडते. घरी आले लगेच स्वयंपाक करायला घेतलं. जसं की सरबरी, डाळ, खिचडी, भाकरी, चपाती असं माझं बनवायचं चालू होतं. तर असा माझा दिवसभराचा रुटीन होता. खास करून जे शॉर्टकट का होईना अष्टमी दाखवली. तर आमचा अष्टमीचा सोहळा म्हणजे जोगेश्वरी श्री सिद्धनाथाचा विवाह सोहळा कसा वाटला हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका. चॅनलवरती कोण नवीन आहे का